आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अहमदनगर आणि अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे, तर या आगारातनं एकही एसटी बस अद्याप निघाली नाहीये। दरम्यान या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल सुरू झालेत। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका आता प्रवाशांना आज बसणार आहे। अनेक ठिकाणी या बस स्थानकांमध्ये प्रवासी अडकून आहेत, त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून ते एसटीची वाट पाहतात, मात्र आज एसटीचा संप असल्यामुळे त्यांना हा फटका बसतोय। अहमदनगर आणि अकोल्यातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। या एसटी आगारातच आहेत आणि त्यामुळे प्रवासी इथे बऱ्याच वेळापासून खोळंबलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसणार असल्याचं जवळपास निश्चित झालं। आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अहमदनगर आणि अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे, तर या आगारातनं एकही एसटी बस अद्याप निघाली नाहीये। दरम्यान या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल सुरू झालेत। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका आता प्रवाशांना आज बसणार आहे। अनेक ठिकाणी या बस स्थानकांमध्ये प्रवासी अडकून आहेत, त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून ते एसटीची वाट पाहतात, मात्र आज एसटीचा संप असल्यामुळे त्यांना हा फटका बसतोय। अहमदनगर आणि अकोल्यातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। या एसटी आगारातच आहेत आणि त्यामुळे प्रवासी इथे बऱ्याच वेळापासून खोळंबलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसणार असल्याचं जवळपास निश्चित झालं।